21 डेज 21 ऑथर्समध्ये मी पुढच्या ऑथर घेऊन आलो आहे, त्या म्हणजे आपल्या इरावती कर्वे. अगेन बरीचशी त्यांची पुस्तकं आहेत. त्यातनं मला जे आवडलेलं पुस्तक आहे ते जे कदाचित त्यांचं खूप फेमस पुस्तक आहे आणि मला वाटतं की तो विचार मला खूप भावतो. महाभारत हे मला बऱ्याच वेळेस खुणावत आलेलं आहे. त्याची जी डेप्थ आहे, त्याची जी विड्थ आहे, ती म्हणजे पॉसिबलच नाही आहे कोणी पकडणं. पण त्याच्यातले काही ज्या स्पेसेस आहेत, ज्याला आपण म्हणू शकतो की जे सुटून गेलेले असतील, त्या त्यांनी युगांतमध्ये खूप चांगल्या पकडल्या आहेत. आणि तेच मी सांगणार होतो की युगांत नावाची जी त्यांची कादंबरी म्हणू शकतो किंवा जे ते लिखाण आहे, मी त्याला कादंबरी असं पण नाही म्हणणार किंवा ललित लेखन असं पण नाही म्हणणार. ते एकूणच जे लिखाण आहे, धांडोळा आपण म्हणू शकतो महाभारताचं घेणं, ज्या पद्धतीने त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं आहे. जसं एखादं आपण म्हणतो की एक प्रकाशाचा एक मागोवा घेत आपण जातो आणि मग तरी पण आपल्याला अनेक गोष्टी त्या अंधारात मिळतात. असं मला ते झालं की एक गुहा आहे आणि आपण त्याच्यातून बाहेर पडत जातोय प्रकाशाचा शोध घेत घेत, आणि तरी पण आपल्याला म्हणजे प्रकाशापर्यंत पोहोचता पोहोचता पण खूप काही गोष्टी मिळाल्या. इतकं मला ते पुस्तक आवडलेलं आहे. तर तुम्ही ते पुस्तक नक्की वाचावं. तसंच इरावती कर्वेंची काही अजून पुस्तकं आहेत. एक संस्कृती म्हणून नुसतं पुस्तकं आहे आणि एक आमची संस्कृती म्हणून पुस्तकं आहे. ते दोन्ही पुस्तकं छान आहेत. आणि ऑफकोर्स म्हणजे जेवढं लिखाण तुम्हाला त्यांचं अजून बाकीचं वाचता येईल ते वाचा. बट युगांत यू शुड नॉट मिस ॲट ऑल. अगर म्हणजे तुम्हाला महाभारताचा एक पूर्ण वेगळा अभ्यासपूर्ण अँगल वाचायचा असेल तर युगांतला पर्याय नहीं. यू शुड बी गोइंग फॉर दैट. थैंक यू. सारे ही ऑथर्स के जो मैंने पढ़े हैं बुक मैंने बता दिए कुछ, बट उनके और बहुत सारे बुक्स हैं, तो ये पूरी लिस्ट आपको स्क्रीन पे मिल जाएगी. यू कैन गो एंड रीड देम.